याचं कारण असं मी पहिल्यापासून असं म्हणत होतो की पार्थ पवारांना क्लीन चिट दिली जाणार आणि एकूणच या प्रकरणामध्ये पुढं काही होणार नाही. जी समिती नेमली ती समिती वारंवार मुदतवाढ घेणार आणि नंतर सगळ्यांना निर्दोष सोडणार हे त्याच वेळेला सांगितलं होतं. याचं कारण असं होतं की ह्या ज्या समितीमध्ये जे लोक आहेत तेच हे सगळे प्रकार थांबवण्यासाठी जबाबदार होते. हे असे होऊ नयेत याची काळजी घेण्याचीही जबाबदारी त्यांचीच होती. तेच आता त्या समितीमध्ये असल्यामुळे ते पुढे काही करणार नाहीत, स्वतःलाही दोषी ठरवणार नाहीत आणि इतर कुणालाही दोषी ठरवणार नाहीत हे त्याच वेळेला दिसत होतं. त्यामुळेच त्यावेळेला मी म्हटलं होतं ही कमिटी काही करणार नाही आणि घडलेलं तेही तसंच दिसतंय. आता बातम्या अशा येतात की जी क्लीन चिट दिली त्याच्यामध्ये पार्थ पवारांचं नाव आहे आणि बाकी सगळे थातूरमातूर त्याच्यामध्ये जे काय आहे त्याच्यातून काही निष्पन्न होणार नाही असं दिसतंय. परंतु हे जे याच्यामधले अधिकारी आहेत ते शिकलेले आहेत असं मला वाटतं. त्यामुळे कंपनी कायदा काय आहे हा जो व्यवहार झालेला होता तो एका व्यक्तीशी नव्हे तर एका कंपनीशी झाला होता. त्यामुळे त्या ज्या व्यक्तीने सही केली त्याची जी कंपनी आहे त्या कंपनीचे जे पार्टनर आहेत ते सुद्धा याच्यात दोषी असतात. हे या अधिकाऱ्यांचा का लक्षात आलं नाही? हे कदाचित राजकीय साठमारीमुळे त्यांनी ते लक्षात घेतलं नसेल. आणि विशेष लोकांसाठी कायदा विशेष असतो, सामान्य माणसांचा कायदा वेगळा असतो. आता जर हाच नियम पुढे लागू धरायचा झाला तर राज्यातले आणि देशातले सगळे जे बिल्डर आहेत ते कधी कुठल्या फ्लॅट विक्री करताना सही करायला जात नाहीत. त्यांचा कोणीतरी पॉवर ऑफ अटर्नी होल्डर जातो तर उद्या तेही म्हणतील की सही माझी नाही, काही गडबड झाली तर माझी जबाबदारी नाही. त्यामुळे हा जो काही अहवाल येऊ घातला किंवा आलाय तो कुठेही कायद्याला धरू नये असं वाटत नाही. आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे. हे कायद्याचं राज्य आहे, कायदा सर्वांसाठी समान आहे याची काळजी घ्यावी आणि तसं दाखवून देण्यासाठी या अहवालावर पुनर्विचार करून जे खरे दोषी आहेत, मुख्यमंत्री स्वतः वकील आहेत तर याच्यामध्ये कागदपत्र आणि सरकारी कागदपत्र आहेत, ती काही घरी केलेली कागदपत्र तयार नाहीत, प्रॉपर दस्त रजिस्टर झालेलं आहे. त्याच्यामुळे ही कागदपत्र खरी आहेत. त्याचा अभ्यास मुख्यमंत्र्यांनाही करावा आणि याच्यातून न्याय द्यावा आणि न्याय दिला गेलाय असं दाखवण्यासाठीही प्रयत्न केले पाहिजे. एवढीच आमची आता मागणी आहे.